साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करत असताना आज समाजातील देशातील जी परिस्थिती आहे त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की कुठं ना कुठं तरी जे महापुरुष आहेत आज जेव्हा आपण लोकशाहीवरती काही ठिकाणी प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुन्हा या देशाला गरज आहे। ज्या वेळेला शोषित वंचित कामगार शेतकरी यांचे प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला असं वाटतं की आज आम्हाला अण्णांची गरज आहे। आज अण्णा असते तर त्यांच्या पोवाड्यातून त्यांच्या गीतातून त्यांच्या साहित्यातून त्यांनी नक्कीच या देशाला राज्याला एक वेगळी दिशा दिली असती। आज त्यांना अभिवादन करत असताना मनामध्ये असं वाटतं की जे काही समाजाच्या अवतीभोवती आपण वेगवेगळे प्रश्न राज्य पातळीवर देश पातळीवर पाहतो त्यावेळेला असं वाटतं की परमेश्वराला परत हात जोडून विनंती करावी की अण्णा तुम्ही परत पुन्हा एकदा या। आज हीच हाक परमेश्वराजवळ मांडतो आणि संबंध अण्णांवरती प्रेम करणारे आमच्या लाखो पुणेकरांना या आजच्या दिवशी शुभेच्छा देतो। धन्यवाद। 100% अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे कारण आपण यापूर्वी या देशाने भारतरत्न पुरस्कार ज्या ज्या महापुरुषांना दिला गेलेला आहे त्याच्यामध्ये आमचे अण्णा का नको, कारण त्यांचं उभं आयुष्य त्यांनी स्वतः त्यांचा प्रवास आम्ही रशियापर्यंत गेला होता। 21 भाषांमध्ये त्यांचं साहित्य हे भाषांतरित झालेलं आहे। मग एवढ्या मोठ्या विचारवंतांना आणि ज्यांनी महिलांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न दीन दलित शोषित समाजाचे प्रश्न आयुष्यभर आपल्या साहित्यातून आपल्या लेखणीतून आपल्या पोवाड्यातून आपल्या कवितेतून मांडले यांना 100% भारतरत्न पुरस्कार दिलाच गेला पाहिजे।